काय 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 मम्मी मागं बसल आधी. मग काय बोलली माहितीये का तुम्हाला? ट्रॅक्टर मुळे ऐकायला नसेल आलंय. मम्मी बरोबर मागे कोण बसेल? एकटी मम्मी बसणार आहे. हे असं माझ्या डोळ्यात तिकट गेले. तरी पण इकडे मजा घेते आई बरोबर. माझं ते जाऊ नको डोळं झाकले तिकट घाली डोळे. 15 मिनिटं आलं तिला बोलतोय व्हिडिओ घे व्हिडिओ घे. खोटारडे आतलंय खोटारडे. बघू ना मला. थोडाच खा. सासू सुनांचं बघा काय झालंय. लाकडं जमा केली मम्मीने, आता ते करते गोळा. नाही गोंड्या बघा गोंड्या. आता मारामारी होते काय. इकडं मम्मीचा वेगळा स्ट्रगल चालू आहे. परी आपली केस ओढते माहिती आहे ना, तर मम्मीची केस ओढते, मम्मी ओरडते तिथपासून. तर फ्रेंड्स, आपली सायली तर आजारी आहेच. आता थोडंफार परीला पण सर्दीसारखं होते, म्हणून आता दोघींना घेऊन चाललोय डॉक्टरकडे. आपल्याला आज भरपूर काम आहेत. ऍक्च्युली आपली ब्लॉगची काम आहेत, म्हणून थोडंफार बघू आज ब्लॉग घेता येईल नाही माहित नाही. यांचं चाललंय पळापळी. काय त्यांनी लावले वॉशिंग मशीन मध्ये मी कपडे टाकले, स्टार्ट दाबायचं विसरलो, मग ते आता राहिले. आता ते चालू करतायत. आम्ही मी आणि सायली परीला घेऊन निघतो. आपल्या जुन्या घरात जायचंय, तिच्या मागचे आंबे बघायचे. बघू पप्पांसोबत जायला भेटले तर लगेच जाऊ. आता एक व्लॉग एडिट करतो, नंतर दुसरा करता येईल, कारण की तिकडे सायलीच्या गावाला रेंज नसते. मेन गोष्ट रेंज नाही, मग तिकडे पण ब्लॉग भेटले पाहिजे, म्हणून मग आपलं थोडंफार जुगाड चालू आहे. तर फ्रेंड्स, डॉक्टरकडनं जाऊन आलोय. परी तर आपली बरी आहे, एकदम ठीक आहे. सायलीला त्यांनी औषधं दिले. औषधं मीन्स कफ सिरप दिलंय. आता घेतोय आम्ही जेवायला, आणि इथे घेतलंय जेवायला. तिकडे आपली परी झोपले, आणि मम्मी पप्पांचं साऊथ इंडियन पिक्चरचं ऑब्सेशन ते काय राहत नाही. सायली भांडी असते. काय बोलताय तुम्ही? काय राहत ना साऊथ इंडियन मूवी याचं चाललंय, ब्लॉग बघायचं दुसऱ्या कोणाचे. उगाच कॉपीराईट आले का ते पण झालं, आपलं पण लावलं. एकदा आपण एक ब्लॉग, आपला मिनी ब्लॉग अपलोड केला. घरात चार्जिंगवर लावायला जागा नाही. ब्लॉग अपलोड केला. आता त्याचं ब्लॉग नाही सर, शॉर्ट अपलोड केले. आता त्याचं पूर्ण एडिटिंग वगैरे करतो, आणि आम्ही आता जेवून घेतलं. तर फ्रेंड्स, आता आपण चाललोय आपल्या जुन्या घराकडे, जिथं आपलं बालपण गेलं होतं. गाडीमध्ये आपण बसू. मम्मी येते, पप्पा घरातच थांबतायत. मम्मी, सायली, परी आणि आपण चौघं जाऊ, मस्तपैकी छान फिरून येऊ. गाडीमध्ये पेट्रोल बघू पहिले. हां, पेट्रोल आहे गाडीमध्ये. पटकन जाऊ, पटकन येऊ. मस्तपैकी आंबे बघायचेत, घराच्या मागे लावलेले. ते घराच्या मागचे आंबे पिकलेत का, पाडाला लागलेत का, ते बघायचं. जर लागले असतील तर घेऊन, जेवढं येता येईल तेवढं घेऊन येऊ. आणि त्यात मम्मी आपली भरपूर खुश आहे, कारण की मम्मीची मैत्रीण ती मुंबईवरनं आले गावाला, तर आता त्यांना पण भेटायचं आहे. बघू, आपण घरी जाऊ आणि मम्मीला तिकडं सोडू. तुम्हाला आमचं जुनं घर बघितलं असेल आधी, पण आता परत दाखवतो, आणि आंबे पण दाखवतो. त्या दोन्ही मॅडम आल्या आहेत. एका छोट्या मॅडमचं ठीक आहे, पण मोठ्या मॅडमनी पण आपल्याला ड्रायव्हरच समजलाय. जर ड्रायव्हर समजला नसतं तर इथं बसलं. मग दुसरा ड्रायव्हर पैसा आहे का आपल्याकडे एवढा? अरे मग इथं बसायला का होतं? इथे पुढे बसलं पुढे काय 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 मम्मी मागं बसल आधी. मग काय बोलली माहितीये का तुम्हाला? ट्रॅक्टर मुळे ऐकायला नसेल आलंय. मम्मी बरोबर मागे कोण बसेल? एकटी मम्मी बसणार आहे. हे असं म्हणजे तिने ओव्हरऑल मला असं सासू सून प्रेम आलेलं. आता मस्त सासू सुनाचं. मम्मी आता कधी येईल त्याची वाट बघतोय. आणि हो, तू जे बोललीस ना गावा तिकडे कोल्हापूरला जाऊन मीच जास्त ब्लॉग घेतले, चल मोजूया आपण कोणी जास्त घेतले ते. अरे एवढ्या गरमीचं पण पोरीला सॉक्स घातले रे देवा. लोकच बोलतात बाहेर गेला. अरे लोक पाळायला नाही आहेत, पोसायला नाही आहेत. किती वेळा सांगू तुला? हे लोकांचं ऐकूनच ती टकूचं घालत होती, आणि ते टकूच्यामुळे घाम येत होता, आणि तो घाम मुरून मुरून तिला सर्दी झाली. तिला पण हे माहितीये, ती पण हे ऍक्सेप्ट करेल. काय बरोबर ना? मग बरोबर होते, नंतर घालते. थंडी नाही काय ना, उगाच घालते. मम्मीला हाक मारू आपण. तर फ्रेंड्स, चला आपण आता निघालोय. आलोय अर्ध्या घाटामध्ये इकडे सगळीकडे
मस्त वातावरण आहे, जास्त ऊन पण नाहीये, त्यामुळे मग बरं वाटतंय. लागतो आपल्याला. हा, हत्तीकडे जाताना ना, हत्तीकडे जायचंच नाही. हत्ती आता बरी आहे, पहिली गोष्ट सांगायची. ब्लॉग मध्ये राहून गेले. यांच्या आत्याची मी बोलली होती आजारी आहेत, त्या आता मस्त फाईन आहेत. फक्त थोडंफार काय आहे ते आता चाललेत त्यांचे ट्रीटमेंट. तर त्या लवकरच होपसो घरी याव्या आणि बघू. त्या बोलल्यात की मी येईपर्यंत माझ्या डोळ्यात तिकाट गेले. तर मग आणि त्या बोलल्यात की मी जाईपर्यंत, म्हणजे मी इकडे येईपर्यंत जाऊ नका. तर आता बघू, लवकर आल्या तर बरंच होईल. म्हणजे त्या परीला बघतील, मग आपण मुंबईला जाऊ शकतो. पण अजून आहे, अजून थोडे दिवस आहोत इकडे. आता चिव माऊ पण येणार आहेत वाटतं लवकरच. चला, मस्त पैकी वातावरण आहे, आपण आपल्या राईडची मजा घेऊ. परी पण इकडे मजा घेते आई बरोबर. माझं ते जाऊ नको, डोळं झाकले तिकडे घाली डोळे. मी खाते हे वाटाणे हे, आणि ते उघडे राहिले ते हवेने इकडनं धावा येते, मम्मीच्या गेलं डोळ्यात. तर मम्मींना ते आता त्रास होते. तर चला आता, आणि आता आम्ही आमचं जुनं घर, म्हणजे आमचं जे मेन घर आहे, आधी शेतात जाऊया. उलट कसं जायचं? तर ठीक आहे, चला आपण आधी शेतात जाऊया आणि मग माझ्या घरी, आपल्या घरी जाऊया. तर फ्रेंड्स, आपण आलोय शेतामध्ये. हे आमचं शेत आहे. हे गेले दोघ जण, आणि आंबा बघा मम्मी इथं पडला. आंबे बघा किती झाड खाली आहेत आमच्या शेतातल्या झाडाचे बघा. दिसला हा पण बघा, हे आमच्या झाडाचे गोटी आंबे. मम्मी कोणता हापूस आहे? हापूस आहे का काय? कोणता आंबा म्हणता त्याला? गोटी आंबा ना. हे बघा इथे तर कसला झुंड आहे बघा. पाडाला चेक करते, वेट करा 1 मिनिट, आपण चेक करूया. पाणी नाही आणलं धुवायला काय हो? हा, मग तेच तर म्हणते. इकडं पण झालाय बघा एक हाताला येण्यासारखा. तो नाही, तो वर बघ कसला पिवळा झालाय. कुठं आहे हा? काय वर तो एक सोलाटलाय त्याच्यावर. हा काय, इथं पण झालेत पिवळे. पिवळा झालाय बघा आपण खाण्याचा. अगं इकडं हा बघ. हा दिसला. पकड बघू, मी काढून बघतो. थांबा थांबा. हिला पकडून तिकडे कुठे जातेस? मम्मी ढेकळात न नीट जावा. मागं जा इकडे. थांब, मी उठ. मम्मीला सोडा तिकडे. या साईड नाही, तो पाडून बघतो की. मम्मी या तिकडं. मम्मी मागे हो की. इकडे या, ढिकळात न जाणे. चला इकडे, ढिकळात ना इकडे या. इकडे. आई शपथ, आई शपथ. आईला, अरे मी पडली. अरे उभ्या उभ्या कोण पडतं? ढिकळं फुटतात. पडला पडला. थांबा थांबा. कुठे बघू? पडला यांनी आंबा. देवाचा दा आधी जाते. हे मग बोलते तर नाही लागलेला. 2 पाडले, पण पिकत आले ते है ना, कच्चे नाही. हे मस्त. हो. हे बघा, त्याला आता त्यांचा कुठला आहे? ते काय कुठला? त्या बांधानं चल बघू. चल त्यांचा पिकला का. चला आपण जाऊया आता पुढच्या. तिला घ्या, मम्मीला ढिकळ्यातनं चालता येणार नाही. मग तेच म्हणते, तेच म्हणते. घरी घेतला असताना चिकळलेल्या सगळे असतात. हे बघा काय आहो तुम्ही. देऊ का योग काढून? अरे ताजा होता तो, का फेकला? ताजा सगळंच ताजा आहे. हे कधी स्वतःला, हे कधी ऐकणार नाहीत, स्वतःच खरं करतात. थोडंफार काढा ना 5-6, आपण गावाला घरी नेऊ आपल्या गावचे. फ्रेंड्स, आता आलोय शेतामध्ये. तर एक आंबा भेटला आम्हाला पिकलेला. तुमची ताई बघा कशी हावऱ्यागत खाते बघा. मला बघू एक चोका. मी 15 मिनिटं आलं तिला बोलतोय व्हिडिओ घे व्हिडिओ घे. खोटारडे आतलंय, खोटारडे बघू ना मला. थोडाच खा, थोडाच खा. अरे देवा, अरे थांब, जाऊ नको. अबा इथं एक आहे, खारुताईने खाल्लेला आहे बा. इथं दिसला? दिसला का? नाही. अबा इथं 3-3च्या ह्याच्यात आहे खारुताईने खाल्लेला. तो तर लय गोड असतो. आता मी तो काढायचा ट्राय करतो. थांबा, मी काढतो. फायनली अथक प्रयत्नानंतर आपण हा खारुताईवाला आंबा काढला आहे. चोखताना तर मस्त लागतोय गोड.
आह. एक नंबर लागतोय. हे कोणाचं आहे? हे लागलाय का पाडाला? हात लावून फोटो घ्या, व्हिडिओ काढा ना. व्हिडिओ काय ते वाटेचा फोटो काढ की फोनवर काढलाय का? व्हिडिओच काढली यायला दाखवाय काढली. हा की मग आता परी आपली भरपूर खुश आहे, बघू शकता. परी खुश आहे. इथं सासू सुनांचं बघा काय चालू आहे. लाकडं जमा केली मम्मीने, आता ते करते गोळा. नाही गोंड्या बघा, गोंड लांब आता मारामारी होती काय. बस गोंड बघा. परी छान होता मँगो. मम्मी बघा कशी बांधते मुळीच ना. सायली पण शिकते आता, परत तेच करायचं ना आम्हाला म्हणून. आता सोडलं चल. आवरा 5 वाजले. चला जाऊया आपण आता घरी. फ्रेंड्स आता चाललं जुन्या घराकडे आणि इकडे मम्मी आणि परी येते. हळूहळू ये. मम्मी आणि परी येते आणि परीची मम्मी बघा. हळूहळू ये. परीची मम्मी बघा. हे खाली थांब मागे ये माग हो. हां खाल चला चल की. हे जरा काय अरे देवा, पोरगी कॅमेरा म्हटलं का नाक खाजवायला लागतंय आणि तिकडं मम्मीचा वेगळा स्ट्रगल चालू आहे. परी आपली केस ओढते माहिती आहे ना, तर मम्मीची केस ओढते, मम्मी ओरडते तिथपासनं. हे पोरी काय करते, केस खाते का अरे ते. आणि बघा आता यूट्यूबला आम्ही मोठं प्राधान्य देऊ. पूर्ण वाल्या म्हणजे रीलसाठी. ओ बाप रे, मोबाईल काढावा लागेल. तर ठीक आहे फ्रेंड्स, आता रील बनवायची आम्हाला. तर फ्रेंड्स आता आपण पोचलो आहे घराच्या इथे. सायली आणि परी झोपताय तिथेच, म्हणजे सायली थांबते, परी झोपते. आपण आता जाऊ इथून मागे. आणि आता पडायला लागले थोडे छोटे छोटे थेंब. मम्मी गेली घरात. मम्मा कुठं आहे? तिकडं कुठं आहेस ग? रस्ता कुठं आहे? कुठं कुठं ग? वर नाही हो. बापरे. चलो चली चलो. हे आमचं जुनं घर. हे असं पूर्ण असे 4 आहेत. 1 2 3 आणि 4 असे 4 आहेत. इथे संडास बाथरूम होतं जुनं बांधलेलं. इथं म्हशीचा गोठा होता, तो आता पूर्ण लाकडांनी पॅक करून ठेवला आहे. आणि आता मेन हापूस आंबे. इथं हापूस आंबे. मम्मी कुठनं शिरते काय माहिती. आपल्याला जायला टोचायचं काहीतरी पायाला. अरे देवा, कुठं घुसत्यास कुठं? हे आपले आंबे. अरे ते वांढरानं खाल्लेलं आहे. वांढरानं खाल्लेलं आहे. तर कुठा एकच पडला आहे. हा एकच काढू. पाऊस यायला लागला. चल मम्मी, तिथं परत थांबशील तू. अरे हे ना पाडलाय की ग. वरचा पाडलाय, वरचं कसं पडेल आता? हे बघ की, दाबोळ्याला वेगळा असतो, वरचा खालाय. गोड आहे का वास? बघ खा काय शी खायत नाही की रे. बघ गोड वास आहे, हापूसच आहे. हा वास एक नंबर आहे. एक नंबर वास आहे. काढूया. हा मागाल्यावर काढू. जाऊया. चला पाऊस पडायला लागला. चला नशीब आपण 4 व्हीलर आणली. नाहीतर नाही आता कुठं घरात जाते. तिला बघायचं आहे ना, आजीच्या पाया पडायचं. ती झोपायची नाही रात्रीची. ते बघ वरती कसं झाले.
हा केसर ते पिवळं पिवळं. चल जाऊ चल. चला आता आपण जाऊ मम्मीच्या मैत्रिणींना भेटायला. मम्मीची मैत्रीण आहे. मग काकी आहे म्हणून काय आलं, मैत्रीण नाही होती तुझी पहिली, तुझी मैत्रीण मग माझी काकी आहे. आईला आहे का. फोन घेऊन चल तर दार उघडून जाऊ तिला. तर फ्रेंड्स आता आलोय काकींकडे. काकी बसल्या तिथे, मम्मी आहे, परी आहे आणि तिकडे भाऊ आहे. भाऊ गेला आतमध्ये. अजून भाऊ वहिनी आहेत ते गेलेत शेतामध्ये. आता ही सायली आले बाळाचंही घेऊन. बाळाला आपले भूक लागले आणि बरोबर आत्ताच लाईट दाखवलं की हे आहे ना वरती. इकडे पण आहे ना वारं बिरं ते एकसारखं वारं नाही का ते असं जरा आबळ आले ना. हो हे का पाऊस पडते, थोडे थोडे थेंब पडतात, थोडे थोडे छोटे छोटे थेंब पडतात इथं. तर फ्रेंड्स आता आम्ही निघालोय घरी जायला. तुम्ही दाखवलं ना त्यांचं घर, मस्त होतं. पण मस्त होतं ना, मस्त होतं. जुनं घर आहे पण एकदम मस्त होतं. आपल्या आता निघालोय. परी इकडे झोपली आहे, नशीब मम्मीकडे बसली आहे. नशीब परीचं दूध घेतलं होतं मम्मी आहे ना, नाहीतर परीने पळापळी करायला लावली असती. म्हणून मग मी आपली सेफर साईड मग मी फोन वाचतोय. सेफर साईड मग तिच्या दुधाची बॉटल घेतली होती आणि दूध सुद्धा. तर मग आता निघालोय. मला खाऊ वाटतोय वडापाव. हॅलो, वडापाव खूप जास्त आवडतो, खूप जास्त. निघालोय. वातावरण बघा कसं झालंय. गावाला 1-2-3 तास प्रचंड गरम होतं, पण नंतर बाहेर तरी खूप मस्त हवा असते, घरात जरी नाही लागले तरी. आता पटापट जातो, बघू हे मला वडापाव खायला घालतात का, आणि मग घरी जातो. तर फ्रेंड्स घरी पोहोचलोय जस्ट. आणि आल्या सायलीला सायलीने जसं सांगितलं होतं मला वडापाव पाहिजे, तसं आपण तिला वडापाव दिलाय. गरम आहे म्हणूनच खा म्हणते. हा तिची बना गरम नाही काय, मला वाटलं गरम आहे. आणि आपली गाडी इथे असायची, आता मी अशी पार्क केले. बघू आता पप्पांना आवडते नाही आवडते, कारण की आता कशी गाडी आली की आपण डायरेक्ट इकडे ह्या 2 गाड्या इथं टाकू शकतो ना, म्हणून मग इकडे अशी एवढी जागा आपल्याला वापरायला भेटली ना. आणि त्यात आपली गाडी पण आता सेफ राहिली. बघू आता कसं आवडतंय त्यांना नाही आवडतंय. ह्याच्याच खाली बसले पंख्या खाली, मग थंड नाही होणार. आणि हो आपल्याला जायचं वाईला म्हटलं, मग आपल्याला करायचे पॅकिंग. तर बघू आपल्याला कसं जमतंय. आता पटापट पॅकिंग वगैरे करायला घेतो आणि मग आपण उद्या पहाटे सकाळी 5:30ला निघायचंय ना नक्की. पहाटे 5:30ला निघायचं, त्या हिशोबाने आम्हाला तयारी करायची. तर फ्रेंड्स आपण आलोय परीचे डायपर संपलेत ते घेण्यासाठी. घरापासून तळमवलं इकडे आहे का, आहे मोठं वाला नाही ना, हे बघा तिकडं पण आहे. आपण जे परीला घेतो ते आता हाय का चेक करूया आणि घेऊया. असं मी परीला कोको पॅनच वापरते. चला आता बघू. तुला 78 येतात. नाही ते महाग आहे. ते इथे भेटलं नाही. चला आपण तिकडे बघूया दुसरीकडे. तर फ्रेंड्स आता घरी पोहोचलोय. जास्त डायपर नाही घेतले, मीन्स फक्त 2च घेतले, कारण की ते 399ला भरपूर महाग पडत होतं, तसं 699ला भरपूर स्वस्त पडतं. त्यात 72 का 78 येतात. त्याप्रमाणे 9 रुपयाला एक डायपर पडतं. आणि जर 399 वाला घेतलं तर 10.5 रुपयाला एक डायपर पडतं. मग त्यापेक्षा मी विचार केला, बघू आपण आता जर जातोच आहे सिटीमध्ये म्हणजे वाई साईडला, तर तिकडे जाताना मेडिकल कुठे ना कुठेतरी लागलेलंच. मग आत्तापुरतं फक्त घेतलंय, उद्या जाताना बघू. तिथे डायपर घ्यायचंच आहे आम्हाला काही करून, तर तिथनं घेऊ आम्ही. कारण की वहिनींना फोन केलेला, वहिनी मुंबईवरनं येणार आहेत, वहिनींना फोन केलेला सायलीने. तर वहिनी बोलले आमचं काही येणं फिक्स नाही, तुम्ही दुसरीकडं मेडिकलमधनं घ्या. तर तेच चाललंय. आता आम्हाला तर भूक लागली. तिथे जेवण मम्मीने बनवून ठेवलंय, तिकडे भाजी वगैरे, भात वगैरे, कालवण वगैरे सगळं बनवून ठेवलंय. आता जेवायचं आहे. आणि हो भावाकडे जेव्हा गेलेलो, म्हणजे आता दुपारी काकांच्या घरी गेलो होतो, तिथं भाऊ भेटला मला. मग भावाने सांगितलं त्याने की तुझे पण ब्लॉग बघून अजून ते आमचेच नातेवाईक आहेत, म्हणजे दुसरा भाऊ आहे, त्याने पण चालू केलं. तर असं बरं वाटतं असं ऐकून की कोणतरी आपल्याला बघून काहीतरी शिकतंय किंवा कोणतरी आपल्याला बघून असं मोटिवेट होत आहे. म्हणजे त्यांनी पण चालू केलंय. मग त्यात आपली पण जबाबदारी वाढते की आपण पण चांगलंच करावं,
कारण की आपण जर वाईट केलं तर त्यांचं पण खराब होऊ शकतं. मग ते एक जबाबदारी येते की आपण पण चांगलं करावं. तर तेच विचार तोच चाललाय. तर आता उद्या लवकर तर निघायचं आहे, 5:30ला निघायचं असं सायलीने ते सांगितलं. बघू आता कसं जमतंय तसं निघू आपण. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथं संपू. इथपर्यंत बघितला असेल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.